किचनमध्ये मी रजनी काळभोर तुमचे स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत रव्याचे उपीट। उपीटसाठी लागणारे साहित्य: रवा, चिरलेला कांदा, चिरलेले टोमॅटो, कढीपत्ता, मिरच्या, पाणी, शेंगदाणे, जिरे, मोहरी, तेल। आता आपली कढई गरम झाली आहे, त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊ। तेल गरम झाले की त्यामध्ये शेंगदाणे मंद आचेवर तळून घेऊ। आपले शेंगदाणे आता चांगले गुलाबी रंगावर तळले गेले आहेत, ते आपण काढून घेऊ। शिल्लक तेलावर आपण आता रवा चांगला भाजून घेऊ। तेलाच्या ऐवजी तुम्ही तूपही वापरू शकता। आता आपला रवा चांगला भाजला गेला आहे, तो आपण दुसऱ्या भांड्यात काढून घेऊ। आपण आता कढई धुवून घेतली आहे, त्यामध्ये तेल टाकून घेऊ। तेल गरम झाले की त्यामध्ये मोहरी, जिरे, कढीपत्ता, कांदा टाकून घेऊ व जरा हलवून घेऊ। आता त्यामध्ये मिरच्या टाकून घेऊ। आता कांदा आपण चांगला परतून घेऊ। आता आपला कांदा छान परतला आहे, त्यामध्ये टोमॅटो घालून परतून घेऊ। कांदा व टोमॅटो छान परतले आहेत, त्यात आपण तळलेले शेंगदाणे टाकून घेऊ। आता त्यामध्ये भाजलेला रवा टाकून सगळे मिश्रण एकजीव करून घेऊ। मगाशी माझ्याकडून मीठ दाखवायचे राहून गेले। आता आपण चवीपुरते मीठ टाकून घेऊ।
व परत एकदा सगळे मिश्रण हलवून घेऊ। आता आपण यामध्ये पाणी टाकून घेऊ। मी 1 वाटी रवा घेतला आहे, त्याला 2.5 वाट्या पाणी टाकले आहे। पाणी तुम्ही गार किंवा गरम कसेही टाकू शकता। हे सगळे परत एकदा मिक्स करून 5 मिनिटांसाठी झाकून ठेवू। आता आपली 5 मिनिट झाली आहेत। आपण आता झाकण काढून उपीट हलवून घेऊ। आता आपले उपीट तयार झाले आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।